नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपण पाहणार आहोत आज छान असा खमंग कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा. तो पण कसा, तर साध्या सिंपल गावरान पद्धतीमध्ये, सासूबाईची आणि आईची रेसिपी. तर इथं मस्तपैकी तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि त्यामध्ये शेंगदाणे ॲड केले. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले. मग छान कवळा कवळा कढीपत्ता त्यामध्ये ॲड केला. अशा पद्धतीत आपण हे चिवडा प्रवासामध्ये नेऊ शकतो आणि आता उन्हाळ्याचा सुद्धा खाऊ शकतो, कारण आता भाजी वगैरे दुपारी भाजीपोळी खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळं तर इथं मी छान असा लसूण ठेचून घेतला आहे आबडधोबड, आणि त्यामध्ये थोड्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, जिरे एवढंच वापरायचं आहे आपल्याला. आणि लाल तिखट हे सगळं मिक्स केलं. मस्त अशी फोडणी चरचरीत देऊन घेतली. ही चरचरीत फोडणी ज्यावेळेस चर वाजेल त्यावेळेस अगदी छान चिवडा लागतो. हे थोडंसं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला आता तिखट ॲड करायचे. कसलेही शेंगदाणे साईडला बाजूला काढून घ्यायचे नाहीत. तर पहा, मस्तपैकी मसालासुद्धा माझा परतलेला आहे. आता याच्यामध्ये लाल तिखट ॲड करायचं, जे कोणतं की आपण दररोज भाजीला वापरतो ते. 1 चमचा हळद आणि छान लाल तिखट 3 चमचे टाकायचे. मस्त टेस्ट आणि खमंग लागतं आपला मुरमुऱ्याचा चिवडा. त्यामध्ये ॲड केलं की थोडंसं मिठाचा वापर कमी करायचा. नाही टाकलं तरी चालतं, कारण मुरमुऱ्याला मीठ असतं. मीठ असल्यामुळं काही गरज नाही मीठ टाकायची. एवढंच टाकायचं आणि मुरमुऱ्याला फोडणी द्यायची. पहा किती छान आणि टेस्ट हा चिवडा लागतो. तर स्वराजचं चाललं होतं थोडासा तिखट कर, म्हणून मी परत 1 चमचा तिखटाचा ॲड केला. तुम्ही तुमचं प्रमाण पाहू शकता किती घालायचं आहे, काय घालायचं आहे. फक्त लसूण जिरे थोडेसे जास्त प्रमाणात घालायचे, कारण त्याची टेस्ट त्या मुरमुऱ्याला लागते. आपण कोणताही मसाला इथं वापरलेला नाही आहे. आता ह्यामध्ये हे थोडेसे मुरमुरे परतून घेत आहे मी. आणि मग आपल्याला सगळे मुरमुरे आधी चाळून घ्यायचे. मी काय चाळलेले दाखवले नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळं साध्या सिंपल पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर पहा, हे साधारणतः 1 पुडा आहे मुरमुऱ्याचा, अर्धा किलोचा. आणि त्यामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. तर आता हे सगळं काढून घेतल्यावर हाताने मिक्स करायचं. हळदीचा, मिठाचा थोडासा कमीच वापर करायचा. जास्त तिखट, लसूण जिरे आणि हिरवी मिरची. तर तुम्हाला हा व्हिडिओ व ही रेसिपी करून पाहिल्याच्या नंतर कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा ताईंनो. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.